अशा या गुरुवार आणि शुक्रवार या दिवसाच्या व एकादशी आणि बार्शीच्या मध्यावर एका सुकुमार, गोंडस, गुबगुबीत, बाळसेदार आणि गोरापान असलेल्या बाळानं इतिहास प्रसिद्ध वैभवशाली परंपरा असलेल्या फलटणसारख्या शहराच्या मध्यवस्तीत सुप्रसिद्ध बर्वे मॅटर्निटी होममध्ये स्वातीसारख्या हुशार आईच्या पोटी जन्म घेतला आणि भरत माने यांना बापाचा हुद्दा दिला. 9 महिने 12 दिवस सहनशील वृत्तीनं सकस आहार घेत गणेश अथर्वशीर्ष, गणेश पुराण तसंच शिवपुराणसारखे ग्रंथ वाचून गर्भावरच सुसंस्कार करत त्या गर्भाला पोटात वाढवलं होतं. हे खाऊ नको, ते खा, इकडे जाऊ नको, तिकडे फिरू नको अशी बंधनं पाळत तो मांसाचा गोळा पोटात वाढवला. त्याचं कृतकृत्य झाल्याचं महत्त्वपूर्ण समाधान त्या क्षणी स्वाती आणि अक्काच्या चेहऱ्यावर झळकलं होतं. तेवढ्या रात्री 2च्या सुमाराला अक्कानी स्वातीच्या कपाळाचं प्रेमभरानं चुंबन घेतलं आणि बाळाची आलाबला घेतली. बाळ बाळंतिणीला कुठे ठेवू कुठे नको असं त्या माऊलीला झालं होतं. आनंद कोणाला सांगावा हेच कळेनासं झालं होतं. अशा या आनंदाच्या क्षणी त्या मायलेकी एकमेकींकडे बघून हसायच्या, खुश व्हायच्या. रात्रभर त्या मायलेकींच्या डोळ्याला डोळा नाही लागला. हर्षाचा अतिरेक व्हायला लागला आणि बाहेर पाखरांच्या चिवचिवाटानं पहाट व्हायला सुरुवात झाली. बघता बघता सूर्यनारायणानं आपल्या कोमल किरणांनी पृथ्वी व्यापली. इकडे काका रात्रपाळीला कामाला गेले खरे, पण त्यांना तिथं रात्रभर झोप नाही लागली. काळजी नाही, कारण त्यांना स्वातीचं चलिंदर काही खरं वाटत नव्हतं. बापाचं कामाचं खाडं होऊ नये म्हणून लेकीने आपल्याला कामाला पाठवलं हे बापाच्या ध्यानात आलं, पण करणार तरी काय. सारखं कामात खाडं करून भागणार नव्हतं. घरी खाणारी तोंड 7-8, पगार कमी आला तर भागायचं कसं. म्हणून काळजावर मनामानाचा धोंडा ठेवून कामाला आलो खरं, पण मागं काय घडलं असेल राम जाणे. इतर वेळी 8-8:30 वाजता कामावरून येणारे काका त्या दिवशी सकाळी दिवस उगवायला अवकाश का आवरून सायकलला टांग मारली, 7च्या आत दारात हजर. दार वाजवलं तर रोहिणीने दार उघडलं. चौकशी करता समजलं रात्री 11 वाजताच अक्का स्वाती दवाखान्यात गेल्या आहेत. मग काकाला कुठला दम निघतोय. आल्या पावली त्याची सायकल वळवली. काकाला दामेचा त्रास. तरी पण धापा टाकत पायडल मारत काकाने दवाखाना गाठला. काकाच्या वाटेकडं अक्का डोळे लावून बसलेल्या. रोडवरनं सायकलवरून काका येताना दिसतात लहान मुलीसारखी दुडू दुडू धावत अक्काने दारातच काकाला गाठलं आणि हर्षभराने आनंदी स्वरात म्हणली, अहो आपल्या स्वातीला मुलगा झाला की. काकाला पण क्षणभर काय कळावं कळना. थोडा वेळ दोघंही बावचळल्यागत झाली. मग आली भानावर. पुढं काय काय करायचं याच्यावर विचार विनिमय करायला लागली. 10 जून 1995 शुक्रवार. प्रथम प्रहरी. पहाटे 1:30 आसपास जन्मलेल्या मुलानं त्याच्या आयुष्यात काय लिहिलं हे नंतरचं, पण आजच्या आनंदाला गिनती नव्हती. त्यातल्या त्यात अक्का काका फार समाधानाने आनंदी झाले होते, कारण सगळ्यांच्या नजऱ्या स्वातीला काय होणार याकडे लागल्या होत्या. हा डाव जिंकल्याचा भास त्यांच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. आनंदाचा पहिला भर ओसरल्यावर सर्वप्रथम अक्कांना घरी जायचं होतं. बाळंतिणीसाठी भात करून आणायचा होता, गरम पाणी आणायचं होतं. काकानं तिथंच थांबून अक्का घरी आल्या. पटापटा घरातलं चिल्ल्या पिल्ल्यांची आवराआवर करून भात केला. स्वतःचं सगळं आवरलं. जाताना काय लागणारं किरकोळ सामान पिशवीत भरलं आणि लागा दवाखाना गाठला. काकांना काय काय करायचं, कधी कधी कसं कसं करायचं सगळं व्यवस्थित समजून सांगितलं. बाळंतिणीला अक्कांच्या स्वाधीन करून काकांनी घराच्या दिशेनं सायकल दामटली. घरी पटापटा आंघोळ आटपली. गावातल्या सगळ्या देवदेवतांच्या पाया पडून झाल्यावर 9 वाजायला आलते तवर. STD फोनची दुकानं 9 नंतर उघडतात. त्यापूर्वी काका STD फोनची दुकानं उघडण्याची वाट बघत दारातनं बाहेर बसले. दुकान उघडताच सगळ्यात आधी लाट्याला मंगलला फोन करून सांगितलं, स्वातीला मुलगा झालाय रात्री, तेव्हा पहिल्या एसटीनं ताबडतोब फलटणला निघून ये. अक्का आणि मी दवाखान्यात आहे. घरी लहान मुलाजवळ कोणी नाही, तरी तू होता होईल तेवढं लवकर ये. हा निरोप दिला आणि मग फुरसुंगीला फोन करायला लागले. फुरसुंगीचे दुकान मालक जयसिंग नाना हरपळेंचा फोन नंबर त्यांना दिला होता. त्या फोनवर त्यांनी तिकडनं फोन केला. त्यावेळेस दुकानात मी आणि उमेश काम करत होतो. जसा फोन आला तसा धावत मालकाच्या घरी गेलो. फोन घेतला, कानाला लावला. धगधगत्या काळजानं कानात जीव आणून ऐकायला लागलो. काकांचा आवाज आधीच घोगरा.
त्यामुळे 4 वेळा विचारलं. मला खरंच वाटत नव्हतं. त्यामुळं मी सारखं हेच विचारत होतो, की काय झालं, काय झालं? आणि प्रत्येक वेळेला न थकता, न खवळता काका तेच सांगत होते, की "भरत, स्वातीला मुलगा झालाय. काल रात्री 1:30च्या दरम्यान झालाय. बाळंतपण सुखरूप झालंय. बाळ बाळंतीण खुशाल आहेत. इकडची काळजी करू नका. घरी आई-दादांना त्वरित निरोप द्या. त्यांनाही सांगा नातू झालाय. चांगल्या सुमुहूर्तावर झालाय. 10 जून 1995 शुक्रवारी झालाय. गुबगुबीत आणि बाळशेदार बाळ आहे. स्वातीसुद्धा खुशाल आहे, व्यवस्थित आहे. इकडची काय काळजी करू नका." स्वातीला दवाखान्यात नेतेवेळी ज्या मुलांनी रिक्षा स्टँडवरनं घरापर्यंत आणली होती, तीच मुलं पाठीमागनं चालत चालत हॉस्पिटलकडं आली. त्यांना वाटलं दवाखान्यात पाठवलंय खरं, पण आणखी काय रक्त-बिक्त लागल का, म्हणून ती दवाखान्यात आलती. कारखान्यापासून बर्वे हॉस्पिटलपर्यंत चालत येता करता तासभर गेला असेल त्यांचा. तोपर्यंत स्वातीला घेतलं होतं टेबलवर. स्वातीला मुलगा झाला असं डॉक्टरनी सांगितलं, पण त्यावेळी अगोदर एका पेशंटला सुद्धा मुलगा झालेला आणि सिस्टरीनबाईंनी 2 मुलांना धुवून स्वच्छ करून आणलेलं या दोघांनी बघितलं. आधीच त्यांच्या डोक्यात होती अक्काबाई. यांना वाटलं रावतीनबाईच्या स्वातीला 2 मुलं झाली. त्यांनी आपापल्या घरी सांगितलं जाऊन का स्वातीबाईला 2 मुलं झाली. सगळ्या चाळीत एकच चर्चा, स्वातीला आवळी-जावळी 2 पोरं झाली. मग काय 9:30 नंतर दवाखान्यात जो तो येऊन चौकशी करायला लागला. लोकांची गर्दीच झाली. अक्काला काकाला समजेना नक्की असं काय घडलं का प्रत्येकजण काय विचारतोय आपल्याला. चौकशी केल्यावर कळलं की रात्री हॉस्पिटलमध्ये जी 2 पोरं आली होती त्यांच्यामुळं हा घोटाळा झाला. मला फोन आला त्यावेळेला मी दुकानात काम करत होतो. आजूबाजूच्या सर्वजणांना माहिती होतं की माने मामांची गोड बातमी आज ना उद्या कळणार आहे. त्यामुळं मला फोन आला आहे असं म्हणल्यावर सगळ्यांचे कान टावकारले. सर्वप्रथम जिथं फोन आला त्यांना कळलं. मालक आणि मालकीनबाईंनी पहिल्यांदा माझी टर उडवली. मग पेढे झालेत म्हणल्यावर प्रथम खाली स्वीट होममध्ये तिथनं 1 किलो पेढे घेतले. नाना नानींना आधी वाटले, मग काय ज्याला त्याला पेढे वाटत बसलो. 2 दिवसात जवळजवळ 5-7 किलो पेढे वाटले. नंतर मात्र अशी घटना घडली की पेढे वाटणं बंद झालं. आमचे सख्खे चुलते नंदन शंकर माने पंढरपूरला जास्त आजारी होते. ते त्याच आजारात दवाखान्यात वारले. ही बातमी कळली आणि आपोआप पेढे वाटणं बंद झालं. मला शुक्रवारी सकाळी 9 वाजता मुलगा झाल्याचं कळलं आणि मी शनिवारी सकाळी लवकर फलटणकडं रवाना झालो. तर मी घरी येताच कळलं का काल रात्री स्वातीला दवाखान्यातनं घरी आणलंय. त्याचं काय झालं, स्वातीची डिलेव्हरी सुखरूप झाली, व्यवस्थित झाली. दुपारपर्यंत स्वाती इकडं तिकडं फिरायला लागली. म्हणून डॉक्टरीनबाईंनी बाळ बाळंतीण व्यवस्थित तपासले. दोघं ठणठणीत आहेत, प्रकृतीनं व्यवस्थित आहेत. त्यामुळे पाहिजे तर घरी नेऊ शकता असं सांगितलं. आणि त्या दवाखान्यात ये-जा करायला माणसांचा तुटवडा. म्हणून काकांनी आणि अक्कांनी स्वातीला घरी आणलं. घरी व्यवस्थित देखभाल करता येणार होती. त्यावेळी दवाखान्याच्या एका दिवसाचं बिल ₹175 झालं होतं. मी घरी आलो तर दारातच पाण्याचा तांब्या आणि बादलीवर पाणी ठेवलेलं होतं. कारण हातपाय धुवून आत प्रवेश करायचा. भुता घेताला उंबऱ्याच्या आत प्रवेश नसावा म्हणून हा सगळा प्रपंच. मधल्या रूममध्ये आडोशासाठी साडी बांधली होती. तिथंच बाळ बाळंतीण होती. एवढा उन्हाळा मी म्हणतोय, एवढं गदमतय, तरी स्वाती मात्र डोक्याला रुमाल बांधलेला, कान पॅक झाकलेले. स्वातीचा चेहरा मात्र पिवळा पडलेला वाटला. बळुत्यात तो मांसाचा गोळा वळवळ करत होता आणि त्याला डोळे भरून बघायला माझा जीव आसुसला होता. माझी झेरॉक्स कॉपीच जणू काढली असं वाटतंय. असं अक्का आल्या आल्या बोललेली कानावर पडलं होतं. त्यामुळं कधी एकदा मुलाला बघतोय असं मला झालतं. मी मधल्या घरात मांडी घालून खाली बसलो तर सगळ्यांनी एकच गोंधळ घातला. घरची पण आणि शेजारची पण सगळ्यांनी पेढ्याची मागणी केली. तोपर्यंत आम्ही बाळ मांडीवर देणार नाही असं म्हणली. मला ते माहीत होतं, म्हणून जाताना 1 किलो पेढ्याचा पुडा सोबत नेला होता. स्वातीला खारी टोस्टसुद्धा नेले होते. त्यांच्या हवाली करून टाकले. तवा कुठं बाळ माझ्या मांडीवर दिलं. तो एवढासा जीव, ना त्याला हसायचं कळतंय ना रडायचं. तरी पण कसं दिसतंय, कसं हसतंय, कसं रडतंय हे पाहण्याची एक हौसच असती ना. स्वातीच्या तोंडावर आनंदाची बरसात झालेली अंधारात सुद्धा मला दिसली. बाळाला पाहिलं, त्याच्या हातात 100ची नोट ठेवली. थोडा वेळ खेळवलं आणि दिलं स्वातीजवळ. किती क्षण बाळ माझ्याजवळ होतं, पण तेवढ्या क्षणाची किंमत नाही कोणाला करता येणार. आयुष्यभराची कमाई घालून सुद्धा काहींना हा क्षण मिळवता येत नाही.
माझ्या आयुष्यातलं दुसरं स्वप्न या बाळाच्या रूपानं माझ्यापुढं आलं होतं. त्याच क्षणी मी ठरवून टाकलं, की ही जी गोष्ट मला माझ्या बापानं कधी दिली नाही, ती मी ह्या मुलाला भरपूर देणार. ती म्हणजे माया, ममता आणि प्रेम. याला इतकं शिकवणार का दुनियेने बघत राहायला पाहिजे. त्याच्यावर चांगले संस्कार करणार, त्याला शिक्षण देणार. मला जे कधी जमलं नाही ते त्याला करायला भाग पाडणार. रस्त्यानं जर म्हातारपणी मी चाललो ना, तर लोकांनी म्हणलं पाहिजे अमक्या तमक्याचा वडील चालला. असा साहेब याला बनवणार. जे दुःख माझ्या वाट्याला आलं ते याच्या स्वप्नात सुद्धा याला दिसलं नाही पाहिजे. मग त्याच्याकरता रात्रंदिवस काबाड कष्ट करील, स्वतः उपाशी राहील. गरज पडली तर त्याला 2 रपाटे मारील, पण त्याला उच्च शिक्षित करीन. अशी जिद्द मी त्याच वेळी मनाशी बांधली. मला माहिती होतं हे सगळं करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. तरी पण केल्यानं होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. अशी मनाशी खोनगाट पक्की मारली. पुढच्या कामाला लागलो. शनिवारचा दिवस फलटणमध्ये राहिलो. स्वातीबरोबर मेव्हण्यांचे सुद्धा लाड केले. हसी मजाक चेष्टा मस्करी करून घरात हसरं वातावरण तयार केलं. त्या रात्री 10-11पर्यंत गप्पा-टप्पा झाल्या. बाजारातनं आंबे आणले, रस चपात्याचा बेत केला. मजेत दिवस गेला. रविवारी सकाळी 5:30ला एस टी स्टँड गाठलं. 5:45ची मुंबई पकडली. 8, 8:15पर्यंत दुकानात हजर. रविवारचा दिवस काम चांगलं चाललं होतं. 5-6 दिवसापूर्वी आई-दादा पंढरपूरला गेलते. कारण पंढरपूरला चुलते आजारी तसा निरोप आलेला. म्हणून तर शनिवारी फलटणला राहिलेलो. रविवारी सकाळी 9:30-10 वाजता मालकाच्यात फोन आला की पंढरपूरला चुलते वारले आणि मला सोमवारी सकाळी पंढरपूरला यायला सांगितलं होतं. आत्ताच गावावरनं आलो तवर हा निरोप. नाही जाऊन काय करतोय? रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत काम केलं आणि 11:15 वाजता एकजण कामासाठी जाणार अशी दुपारी चर्चा झाली होती. त्यामुळे तो मित्र आल्यावर त्याच्या गाडीवर बसून हडपसर गाडी तळापर्यंत गेलो. हडपसरला 11:15 वाजता पुणे स्टेशन फलटण गाडी येते. त्या गाडीनं फलटणला रात्री 2 वाजता उतरलो. रिक्षानं घरी गेलो. 2-3 तास तिथं थांबलो. सकाळी परत 5:30 वाजता स्टँडवरनं सोलापूर गाडीनं पंढरपूर गाठलं. घरी आई दादा वाट बघतच होती. तिथं पंढरपूरला 2 दिवस राहायला लागणार होतं, कारण मंगळवारी सावडण्याचा कार्यक्रम होता. मग सोमवार दिवसभर तिथंच काढला. रात्री चुलत भावांबरोबर चर्चा करून काय आणायचं, ठेवायचं, काय लागतं, काय नाही ते इतर लोकांबरोबर फिरून त्यांना थोडीफार मदत केली. दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत जायचं. तिथं जाताना काय घ्यायचं, काय नाही ते बघून तिथं पोचलो. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडेपर्यंत मदतीला जिथं पाहिजे तिथं धावावं लागलं. त्यात घरात मीच लहान. त्यामुळं कोणी उठावं मलाच काम सांगावं आणि मला मग ते न कुरकुरता करायला लागायचं. असा सगळा मामला. सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर दुपारपर्यंत घरीच थांबलो. घरात चर्चा करता असं ठरलं, आता आपल्याला सूत पडले त्यामुळे इथून काय न्यायचं नाही, तर जाताना किराणा दुकानातनं बाळंतविडा म्हणून तांदूळ, साखर, रवा, तूप, खारीक, खोबरं, डिंक, बदाम, वेलदोडे असं लागणारं सामान फलटणमधनंच घेऊन तिथं दे असं मला सांगितलं. चुलत भावांना, चुलतीला भेटलो. त्यांना सांगितलं आई दादा आहेत इथं, पुण्याला दुकान बंद आहे. तसंच बाळंतिणीला भेटावं लागणार आहे. म्हणून मी आता निघतोय, तर जाऊ का? सर्वजण जा म्हणले. आता इथं थांबून तरी काय उपयोग आहे, पुढची कामं तरी होतील. तशी काय गरज वाटली तर परत बोलून घेऊ म्हणले. मंगळवारी रात्री 12:30च्या विजापूर पुणे एस टीनं पुणं गाठलं, कारण जवळचे सगळे पैसे पंढरपुरात संपले होते. त्यामुळं पुण्याला येणं गरजेचं होतं. बुधवार आणि गुरुवार पुण्यात म्हणजे फुरसुंगीत राहिलो. दुकानात काम केलं. या काळात कामगाराची फार मदत झाली, कारण मी तिकडं असताना त्यानं काम करून 4 पैसे जमा करून ठेवले होते. त्यात फलटणला भेटायला गेलो तेव्हा स्वातीनं सोन्याची अंगठी मागितली होती. मग इकडून तिकडून ॲडजस्ट करून स्वातीला 3 ग्रॅमची आणि बाळाला 1 ग्रॅमची अशा 2 अंगठ्या तयार करून घेतल्या. मंडईतून बाळंतविड्यासाठी लागणारं सगळं सामान खरेदी केलं होतं. गुरुवारी रात्री 6-7 वाजेपर्यंत दुकानात काम करून रात्रीच्या 9:30-10पर्यंत फलटण गाठलं. तिथं गेल्यावर कळलं की ज्या दिवशी चुलत्याचा सावडण्याचा कार्यक्रम होता तेव्हाच मुलाची फलटणमध्ये 5वी पुजली होती. मुलाला मांडीवर दिल्यावर त्याला आणि त्याच्या आईला अंगठी दिली. आणलेलं सगळं सामान दिलं आणि सकाळी पहिल्या गाडीनं परत फुरसुंगी गाठलं आणि परत स्वतःला कामात झोकून दिलं. मध्यंतरी 10वा गोडाच्याला पंढरपूरला 2 दिवसाकरता येऊन गेलो. दिवस भराभरा जात होते. दिसामासानं बाळ वाढत होतं. बघता बघता 6वा महिना झाला. घरची आई, दादा, सविता मध्यंतरी येऊन भेटून गेली होती. 6वा महिना झाल्यावर स्वातीला काही दिवसाकरता पंढरपूरला न्यायचं ठरलं.
आता मुलगा अंगापिंगानं गुटगुटीत दिसायला लागला होता. जावळ पण भरजरीत होतं. फलटणला सगळ्यांनी काळजीने सांभाळलं होतं. आता तर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले. अधूनमधून भराभरा वारं सुटायचं, सरीवर सरी कोसळायचे. पावसाळ्याच्या दिवसामुळं सर्दी, खोकला, ताप अशी साथ यायची भीती. स्वाती तर गार पाणी पण प्यायची नाही. मुलाला तर फक्त अंगावर पाजत होती. मी तशी सक्त ताकीदच दिली होती का काही झालं तरी फक्त अंगावर पाजायचं, बाहेरचं पाणी, साखर, बडीशेप काही द्यायचं नाही. जन्मगुटी मात्र चालू ठेवली होती. बाळ चांगलं हसतं खेळतं दिसत होतं. सासरवाडीत एवढी माणसं, मग सारखं त्याच्याजवळ कोण ना कोण असायचं ना. तर आताच्या फोडाप्रमाणे त्याला सांभाळलं होतं. मला मात्र आता सारखं फलटणला जायला जमायचं नाही. इकडं कामाकडं दुर्लक्ष करून कसं चालन. त्यामुळे सोमवारी सुद्धा सुट्टी न घेता दुकान चालू ठेवायचो. घरभाडं, दुकान भाडं, आई दादाला खर्चाला पैसे द्यायलाच लागायचे ना. कमाई कमी आणि खर्च जास्त, अशी सगळी सावळा गोंधळ परिस्थिती निर्माण झाली होती. बरं वायफट खर्च करतच नव्हतो, तरी पण ताळमेळ बसेना. 1.25 महिना झाल्यामुळं स्वातीला पंढरपूरला पाठवणं गरजेचं होतं, म्हणून थोडीफार ॲडजस्टमेंट केली. फलटणवरून स्वातीला घेऊन पंढरपूरला सोडलं. तिथं काय कमी जास्त बघून 15-20 दिवसांनी बारसं करायचं ठरवलं आणि फुरसुंगी गाठली. मग मात्र काम काम करत राहिलो. ज्या दिवशी बारसं ठरवलं होतं त्याच दिवशी सकाळी पंढरपूरला पोचलो. काय खरेदी करायची ती केली आणि संध्याकाळी बारसं ठेवलं होतं म्हणून दुपारी सासू सासरे, सुभाबाई, सुनीता, अनुराधा, थोरला भाऊ सगळी पंढरपूरला आलती. आमच्यात लाईट नव्हती म्हणून शेजारकडनं तात्पुरती लाईट घेतली. स्पीकर सांगितला. स्टँडचा पाळणा आणला मागून. तो फुलाच्या माळाने, लाईटच्या माळाने सजवला. 2 किलो पेढे आणले. बारसं करायला आलेल्या प्रत्येकाला वाटण्याकरता आणले होते. अंगणात कार्यक्रम करायचा होता. मधोमध पाळणा ठेवलेला. 100-1 बायका माणसं शेजारपाजारी जमली. आईची धांदल चालली होती. बाळासाठी कोणी काय तर कोणी काय आणलं होतं. पैंजण, करदोटा, मनगट्या, बदाम असं काय बाय आणलं होतं. कार्यक्रम जबरदस्त चालला होता. तेवढ्यात विचारलं नाव काय ठेवायचं. कोणी काय म्हणायचं, कोणी काय म्हणायचं. सरते शेवटी सौरभ नाव ठेवायचं ठरलं, कारण बायकोचं नाव स्वाती. म्हणून स्व आणि माझं भरत त्यातला भ असं मिळून नाव बनवून टाकलं. सगळ्यांना आवडलं आणि सुनीताच्या कर्वी बाळाच्या कानात नाव सांगितलं. आमच्या आईने पाळणे म्हणले. अनेक जणांनी नाव घ्यायचा कार्यक्रम केला. शेवटी घुगऱ्या वाटून कार्यक्रमाचा समारोप केला. त्या रात्री बहीण भावंड एकत्र गप्पा गोष्टी, हसी मजाक, चेष्टा मस्करी करत गोडधोड खाऊ खाल्ला. दुसऱ्या दिवशी बहिणी भाऊ आपापल्या गावी निघून गेली. आम्ही एक दिवस पंढरपूरला राहिलो. आई दादा समवेत राहिलो. चंद्रभागेवर फिरायला गेलो. भेळ खाल्ली. स्टेशन रोडला फिरायला गेलो. आईस्क्रीम पाणीपुरी खाल्ली. आई दादासाठी सवितासाठी खरेदी केली. एक मराठी सिनेमा बघितला. त्या दिवशी मुक्कामी राहिलो. दुसऱ्या दिवशी 12च्या एसटीने निघालो. स्वातीला एसटीचा त्रास होतो म्हणून त्या दिवशी फलटणला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला आलो. आता सविताला पंढरपूरच्या आपट्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यामुळं आता मी, स्वाती आणि सौरभ फुरसुंगीला आलो. नवीन नवीन थोडा त्रास झाला, कारण मी दिवसभर दुकानात, त्यामुळं घरची सगळी कामं करत पोराला सांभाळायचं म्हणजे तारेवरची कसरत. पण शेजारची लहान मुलं सौरभला खेळवायची, त्यामुळं जमायचं. आताशी आमचं त्रिकोणी कुटुंब स्थिरावल्यागत वाटलं. आता सौरभला टोपण नाव ठेवलं बबलू, कारण वाड्यातली म्हातारी मालकीनबाई सौरभऐवजी चौरंग म्हणायची त्याला, म्हणून टोपण नाव ठेवलं. पोरानं त्याच्या वजना एवढा पैसा दवाखान्यात खाल्ला असेल, कारण त्याला होता बाळदामा. सुरुवातीला गावातच आबनावे डॉक्टरकडं न्यायचो. पहिलं मूल म्हणजे अप्रूप ना, त्यामुळं जरा खोकलं का दवाखाना, नाकाला पाणी आलं का दवाखाना. मग डॉक्टर वैतागले. मला म्हणले जरा काय झालं का लगे दवाखाना कशाला पाहिजे, जरा सहन करू द्या की. आणि मग मी तसं करायचं ठरवलं. त्यात घरात दोघं, म्हातारा माणूसच नाही, त्यामुळं पोर खेळणं सगळा. कालांतराने आबनावे डॉक्टरने पोटे डॉक्टरकडं फिक्स केलं. त्यामुळं नंतर पोटे डॉक्टरांचे पेशंट झाले आम्ही. घरात लहान बाळ आलं एक गोष्ट झाली. स्वातीला करमणूक झाली. दिवसभर पोराच्यात गुंग असायची, तिला दुसरं काही सुचायचं नाही. मग सुट्टीच्या दिवशी बागेत जायचो, पर्वतीवर फिरायला जायचो, तिकडं हॉटेलात खायचो. सगळं मजेत चाललं होतं. अधूनमधून फलटणवरनं कोणीतरी येऊन जायचं, पंढरपुरातनं कोणीतरी येऊन जायचं, असं आमचं मजेत चाललं होतं. 4-6 महिने गेले असतील नसतील तवर दुसऱ्याची चाहूल लागली. स्वाती गडबडली ना, तिला कायच कळेना काय करावं.
8-15 दिवस थांबून मग बघू काय करायचं ते, असं म्हणून वेळ मारून नेली. पण ते खरं ठरलं. डॉक्टरकडं 15 दिवसांनी तपासायला गेलो तेव्हा कळलं 2 महिने झालेत. अहो, लग्नानंतर 1 वर्षाच्या आत पहिलं मूल झालं होतं. आमच्या लग्नाचा वाढदिवस 18 जून 94. तर सौरभ 9 जूनला जन्माला. म्हणजे लग्नाच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला सौरभ 9 दिवसाचा. म्हणून तर मी मुलाला अंगठी करताना स्वातीला सुद्धा पहिल्या वर्षाची गिफ्ट म्हणून अंगठी घेतली. आणि आता सौरभच्या वाढदिवसापूर्वी परत स्वातीला दिवस गेले. त्यामुळे सौरभचं जावळच काढता नाही आलं. अगोदर काढावं म्हणलं होतं तर चुलता मयत झालेला. त्यामुळं काही दिवस गेले. नंतर स्वातीला दिवस गेले आणि सौरभचं जावळ लय मस्त होतं. त्याला कायम दृष्ट लागत होती. भुताखेतावर माझा विश्वास नसायचा. पण एक घटना अशी घडली का मी एवढा अंधविश्वासाचा कट्टर समर्थक, पण मला सुद्धा त्यावेळेला मानायला लागलं का जगात अशा काहीतरी विचित्र गोष्टी आहेत. ती घटना घडली त्यावेळेला सौरभ असन 7-8 महिन्याचा. नुकताच पाऊल पाऊल टाकत चालत होता. मी आणि स्वाती त्यावेळी दिवाळीकरता पंढरपूरला गेलो होतो. दिवाळी व्यवस्थित झाली. 7-8 दिवस राहिलो. लवकर कार्तिकी यात्रेची तयारी दिसायला लागली पंढरपुरात. गावात गर्दी झाली की घाण होती. घाण झाली का आजार पसरतात. त्यात सौरभ लहान. आजारात सापडण्यापेक्षा जावं पुण्याला म्हणून जायचं ठरलं तर सुभाबाईचा निरोप आला, मुलगा झाल्यापासून कनेरला आला नाही आहे, तेव्हा जाताना रातच्या रात मुक्कामानं कनेरला ये. तेवढंच कनेर सिद्धाच्या पायावर पोराला घालता येईल. वस्तीवरील सगळ्यांना पोराला बघता येईल. आता नाही कसं म्हणणार. म्हणून बरं येताना येतो म्हणलं. पण कनेरमध्ये कोणाला तरी न्यायला पाठवा असा निरोप दिला. घरनं पुण्याकडं जातेवेळी दरवेळी लोणी, गावरान तूप, काळा मसाला, जावसाचं तिखट असं काय बाई आई द्यायची. आता आईची माया नको नाही म्हणता यायचं. तसं त्या दिवशीसुद्धा आईने 2 किलो मिरच्याचा काळा मसाला करून स्टीलच्या डब्यात घालून दिला. गावाला जायचे म्हटल्यावर तिखट थालीपीठ, गोड थालीपीठ, डाळ कांदा, मोठी पाण्याची बाटली, थोडं चुरमुरं, फरसाण, बाळाला चुनूमुनू काहीतरी असं संकट असायचं. कारण लहान मूल किरकिर करायचं. त्यामुळे त्याला नादी लावायला काहीतरी हातात द्यायला लागायचं. त्यामुळे सर्व संकट असायला लागायचं. तसंच त्या दिवशी एक सुटकेस, एक मोठी पिशवी आणि किरकोळ सामानाची एक पिशवी असं सामान आणि सौरभ, स्वाती मिळून पंढरपूर पुणे एस टीनं दुपारी 4च्या एस टीत बसलो. 5:15ला माळशिरसला आलो. 5:30-6ला कनेरला एस टी असती तोपर्यंत स्टँडमध्ये बसलो. सौरभ तिथंच खेळत होता. खेळता खेळता त्यांनी चड्डीत संडास केली म्हणून स्टँडच्या पाठीशी आडोशाला त्याला नेलं. तिथं सगळं उरकू दिलं. मग पाठीमागनं मी पण तिथं गेलो. कारण पाणी माझ्याजवळ. जाताना सगळं सामान संगट घेऊन तिकडं गेलो. त्याला व्यवस्थित धुतला, स्वच्छ केलं आणि आम्ही एस टीची वाट बघत थांबलो. 5-10 मिनटं गेली असतील तेवढ्यात एस टी आली. तिथं तानाजी बापू आमची वाट बघत होतं. आम्ही सगळे चालत चालत वस्तीवर आलो. तवर 3 सांजा झाल्या. दिवस मावळून कडोस पडलेलं. वस्तीवर कुठली आली लाईट. हळूहळू अंधार दाटून यायला लागला. आम्ही तिथं पोचलो. त्या दिवशी सुभाबाईनं घरची 10-12 अंडी शिजवून भाजी बनवली. कारण आमचं येणं निश्चित नव्हतं म्हणून काही तयारी केली नव्हती जेवणाची. आणि आम्ही तिथं पोचेतो उशीर झालता. आता दुसऱ्या दिवशी मुक्कामी राहणं आलं. म्हणून त्या रात्री निवांतपणे जेवून खाऊन अंगणात सगळ्यांशी गप्पा मारत बसलो. वातावरण मस्त तिथलं. आजूबाजूला हिरवीगार शेती, उगवतीला गाव, मावळतीला शिखर शिंगणापूरच्या डोंगर रांगा, उत्तरेकडं सदाशिवनगर कारखाना, दक्षिणेकडं मांडकी मसवड, मध्ये 10 घराची वस्ती, सगळी राऊताची म्हणून राऊत वस्ती नाव पडलं होतं. सगळीजण चेष्टा मस्करी करणारी मंडळी. माझे सगळ्यांचे संबंध चांगले. अख्खी वस्ती मला भरत मामा म्हणायची. तशी 3 भावांचीच घरं तिथं. एक आमच्या सुभाचा सासरा शंकर बापू, त्याचं 3 खर धाब्याचं घर, पुढं कोडाची पडवी, तर शेजारी स्वयंपाकासाठी छोटीशी रूम, उत्तरेकडं तोंड करून वस्ती. सुभाबाईच्या घराच्या पश्चिमेला सगळं शेतमाळा, उगवतीकडं देना भाऊचं थोरलं बंधू दादाचं कोडाचं उभं घर. झाली वस्ती. दादाच्या घरापुढनं गावात जायला रस्ता, जो गावातून सदाशिवनगरकडं जाणाऱ्या रस्त्याला लागायचा, तर सुभाबाईच्या दारात विस्तीर्ण भलं मोठं अंगण होतं. तिथं लहान थोर सारखी कोणी ना कोणी असायचं. त्यामुळं करमायचं पण तिथं. 2-3 कुत्री मात्र लय त्रास द्यायची. त्यात माझी हिप्पी कट. लांब केस बघून लय भुकायची. त्याचं तेवढं भ्या वाटायचं. बाकी सगळं मस्त वाटायचं. गप्पा टप्पात रात्री 11 वाजून गेलेल्या कळल्याच नाहीत. इतर वेळी 7:30-8 खाऊन पिऊन चिडीचाप झोपली पण सगळीजण. दिवसभर गुरासारखं काम केल्यावर रात्रीचा जागा कोण राहते. मी तिकडं गेल्यावर मात्र झोपायला असा उशीर व्हायचा. दुसऱ्या दिवशी लवकर उठून काय करायचं म्हणून चांगला दिवस वर येऊस तोवर झोपायचं
8:30ला उठून आंघोळ चहापाणी उरकून आजूबाजूला पाहुणचाराचा चहापाणी घेतल्यावर कनेर सिद्धला दर्शनाला गेलो. तिथं गुरुवानं देऊळ उघडलं, पोरगं पायावर घातलं, बसलो थोडा वेळ. पोरगं थोडं कोमेजलं होतं, कारण सकाळपासून सर्दी खोकला जुलाब लागलं होतं. मला वाटलं इकडचं तिकडच्या पाण्याने होत असेल. आजचा दिवस राहायचं, सकाळी जायचं, म्हणून इतर घरगुती उपाय चालू होते. दुपारनं बापू कारखान्याकडे गेले. तिथनं मटण पोराला खाऊ घेऊन आले. 4-5 नंतर जरा जास्त झाल्यागत वाटलं, म्हणून जवळ इस्लामपूरला दवाखान्यात नेलं. तिथनं औषध आणलं. म्हणलं वाटण बरं, पण कसलं काय. जसजशी रात्र झाली तसतसं पोराचं जुलाब वाढायलाच लागलं. काय करावं कळना झालं. आता रात्री बेरात्री करणार तरी काय. वाडी वस्तीवर काही सोय नाही. रात्रभर पोरानं जागवलं सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी पटापटा आटपलं आणि इस्लामपूर गाठलं. एसटी धरली, माळशिरसला आलो. तिथं एका दवाखान्यात दाखवलं, औषध पाणी घेतलं. डॉक्टर म्हणला लवकरात लवकर मोठ्या दवाखान्यात न्यायला लागल. आता पंढरपूरला जावं तर यात्रामुळं गर्दी असणार, म्हणून सासरवाडीला फलटणला जायचा निर्णय घेतला. पटकन एसटीने फलटणला आलो. रिक्षाने घरी गेलो. सगळं सामान घरी ठेवलं. तसंच उलट्या पावली त्याच रिक्षानं सासूबाईला संगड घेतलं आणि मुदोजी हायस्कूलजवळ एका चांगल्या दवाखान्यात ॲडमिट केलं. डॉक्टर प्रयत्न करत होते. सलाईन लावलं का जुलाब बंद व्हायचे, सर्दी खोकला वाढायचा, आणि वाफ दिली का सर्दी खोकला कमी आणि जुलाब वाढायचे. अशी 4-5 दिवस मी बिना आंघोळीचं पोराच्या जवळ बसून. त्यात मी जरा इकडं तिकडं झालो की पोरगं बरळायचं. त्यामुळे सगळं तिथंच करायला लागायचं. 10-12 सलाईनी झाल्या. औषधं भारीत भारी घेतली. फार वैतागून गेलतो. पोरगं काय खारकेसारखं वाळून गेलो. सारखं किरकिर करायचं, घडी घडीला पिकळायचं. आम्ही नवरा बायको रात्रंदिवस पोरापाशी, आणि सासूबाई सकट घरातली सगळी येरदळ्या घालून घालून कंटाळली. मी मग डॉक्टरवर वैतागायचो. ते म्हणायचे मी काय देव आहे का, माझे प्रयत्न चालूच आहेत ना. जवळचा वाता नव्हता, पैसा संपला, स्वातीचं दागिनं मोडलं, फुरसुंगीवरनं मित्राकडनं उसणं पासणं केलं, पण गुण काही येईना. हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्या रूममध्ये होतो तिथल्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्या जागेवर शिंगणापूर रोडच्या एका धनगर समाजाचं पेशंट शिफ्ट केलं. त्याचं पोरगं कळतं होतं. त्याच्याजवळ एक म्हातारी असायची. एका रूममध्ये 2च पेशंट ठेवायचे, आणि एकत्र असल्यावर मग इकडच्या तिकडच्या चर्चा गप्पा गोष्टी चालायच्याच. त्यात आमच्या सासूबाईसुद्धा त्या म्हातारीबाईचे समवयस्क, त्यामुळे गप्पा गोष्टी चालणारच. ज्या दिवशी दुसरं पेशंट शिफ्ट झालं त्याच रात्री सासूबाईचं आणि धनगराच्या बाईचं बोलण्यातनं कोण कुठलं काय झालं, किती दिवस झालं, कशानं झालं, चर्चा चालू. बोलता बोलता धनगराची बाई सासूबाईला म्हणली की अजून किती दिवस दवाखान्याच्या माड्यावर पैसे घालणार, याचा काय उपयोग होणार नाही. पोरगं खारकीगत वाढले, डोळ्याच्या पापण्या वाढल्यात, डोळं खोल गेल्यात, हाताची नखं वाढल्यात. 5-6 दिवसात तिळमात्र फरक पडला नाही म्हणल्यावर तुम्ही म्हातारे झाला, पण इतर काय बाबी बघावेत का नाही. असं कवर ह्या पोराला त्रास होऊ देणार राहायचा. तुम्ही फलटणचे इथल्याच बामन काका कुलकर्णीकडे जाऊन या, बघा काय म्हणतात. एवढा खर्च केलाय, अजून थोडा होईन, केल्याशिवाय होईन का. उगा असा हातावर हात धरून बसल्यावर चालन का, मरल ना पोरगा अशाने. या अशा बोलण्यानं सासूबाईच्या डोक्यात पडला प्रकाश. पण मी सुशिक्षित, अशा घटनावर माझा विश्वास नाही, आणि मला बोलायला सासूबाई घाबरायला लागल्या. तरी पण रात्री जाता जाता हिंमत करून सासूबाईंनी मला विचारलं. माझ्या मनाला ही गोष्ट मस आवडत नव्हती, पण झालं काय, मी 5-6 दिवसात खर्चानं आणि तिथं बसून जाम काटाळलो होतो, म्हणून सासूबाईला म्हणलं बघू उद्या काय करायचे ते करा. दुसऱ्या दिवशी 9-10 वाजता रायवार पेठेतनं वर जवळ काका राहत होते त्या बंगल्यात गेलो तर काका बाहेर गावी. ते कुठेतरी लग्नाच्या निमित्तानं 4-5 दिवसाकरता निघाले होते. पूर्ण तयारीनिशी निघाले आणि आम्ही तिथं पोचलो होतो. सासूबाईंची काकांच्या जुनी ओळख होती, कारण त्यांच्या बांगले शेजारी स्वातीची चुलत आत्या राहती. त्यांच्याकडं कधीमधी जाणं येणं व्हायचं, त्यामुळं होती थोडीफार ओळख. त्यांनी काकांना आमची अडचण सांगितली, तसं त्या भल्या माणसानं थोडा वेळ जायचं थांबवलं, आम्हाला थोडा वेळ दिला. आम्हाला 5 लिंब, 2 अगरबत्तीचे पुडे, थोडी फुलं आणि इतर किरकोळ सामान आणायला सांगितलं. सासूबाईंनी लगबगीनं त्वरित सगळं मटेरियल आणलं. काकांनी पूजा मांडली. मी त्या काकांना कधी पाहिलं नव्हतं, बोललो नव्हतो, ओळख नाही, काहीच माहिती नाही. फक्त सासूबाईंनी काकांना सांगितलं की हे आमचे जावई पंढरपूरचे राहणारे, पण कामानिमित्त हडपसरजवळ फुरसुंगीत वास्तव्याला आहेत. काकांनी मुलाचं नाव विचारलं, ध्यान लावलं. मला विचारलं, पाहुणे तुम्ही पंढरपूरचे राहणारे, फुरसुंगीचे, सासरवाडी फलटणची. पण मला तर माळशिरस एस टी स्टँडचा परिसर दिसतोय.
तिथं कशाला गेलता तुम्ही? काकानं सांगितलं मुलानं शी केली म्हणून धुवायला. काकाने विचारलं तुमच्याजवळ तेलकट काय होतं का? मग माझ्या ध्यानात आलं स्टीलचा डाबाभर मसाला आणलाय. मग काकांनी सविस्तर घटना सांगितली का माळशिरस स्टँडच्या पाठीमागं एका हिजड्याचा खून झाला होता. तिथं त्याचा आत्मा तळमळतोय. तिथं तुम्ही मुलाला नेलं. तुम्ही दोघं कळती म्हणून त्यांनी लहान मुलाला धरलं. आता कुठे आहे तो मसाल्याचा डाबा? मी म्हणलं आहे सुटकेसमध्ये तसा. काकांनी सांगितलं तो डबा उघडला नसल्यामुळं सध्या एवढा त्रास नाही झाला. मग काकांनी उतारा म्हणून बरंच कायवाय लिहून दिलं आणि तो मसाल्याचा डबा न उघडता तसा कॅनोलमध्ये टाकून द्यायला सांगितलं. आणि उरलेला उतारा आजच तिन्ही सांजेला उतरून टाका. तासाभरात मूल चांगलं होईल असं म्हणले. एकही पैसा न घेता काकाने इलाज केला आणि जादूची कांडी फिरावी तसं झालं. काकांनी सांगितलं तसं केलं. त्याच रात्री पोरगं स्वतःहून हॉलमध्ये खेळायला लागलं. मला काय त्याचं? आपलं मूल चांगलं झालं महत्त्वाचं. खरं खोटं देव जाणे, पण घटना घडली ती अशी. श्रोते हो, भरत माने लिखित भरत आई आणि आत्मचरित्राचा भाग इथेच संपला. आजचा प्रश्न: भरत मानेंच्या मुलाचा जन्म किती तारखेला झाला? प्रश्न पुन्हा एकदा. भरत मानेंचा मुलगा सौरभ याचा जन्म किती तारखेला झाला? प्रश्नाचं अचूक उत्तर द्या. भेटूयात उद्या पुढच्या भागासह आणि त्या भागावर असलेल्या प्रश्नासह साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.